ही नवी पेठ ग्राउंड म्हणून ही जागा होती. ही जागा शाळेसाठी विकत गेली त्यांच्या स्वतःच्या पैशात. मला असं वाटतं की ज्या शाळेचे मुख्याध्यापक आपण आयुष्यभर जी पुंजी जमा केलेली आहे प्रॉव्हिडंट फंडाच्या रूपात, ती पुन्हा शाळेसाठी देत आहे सेवानिवृत्त झाल्यानंतर आणि शाळेसाठी जागा विकत घेत आहे. तोच संस्कार, तोच वसा या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी घेतले. अनेक माजी विद्यार्थी नेहमी शाळेला मदत करत असतात. त्याचं कारण असं की या शाळेची वास्तू तुम्ही आता समोरून पाहिली असेल तर तुम्ही आल्यानंतर या शाळेची वास्तू 2 हात पसरून सगळ्यांचं स्वागत करत असते आणि ती म्हणत असते या. आज आपण इथे वातानुकूलित यंत्रणेचं हस्तांतरण करणार आहोत. 1970 साली मॅट्रिकची परीक्षा दिलेले जे माजी विद्यार्थी, त्या माजी विद्यार्थ्यांनी जी मदत केली त्या मदतीतून ही एवढी मोठी सोय या शाळेला उपलब्ध झाली तारांगणासाठी. या कार्यक्रमाचा प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका राव मॅडम यांनी करावं अशी त्यांना विनंती. सेक्टर एज्युकेशन सोसायटीच्या नियमन मंडळाचे अध्यक्ष माननीय मनोज रावल सर, कार्यवाह आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आनंद काळीकर सर, इंग्लिश स्कूल टिळकरोड शाळा समितीचे अध्यक्ष माननीय आनंद कुलकर्णी सर, शाळेकराम सर, त्यांचे सहकारी, कुटुंबीय या सर्वांना अभिवादन करते आहे आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. अतिशय नृत्य असा हा कार्यक्रम आता आपण अनुभवतो आहोत. 4 वर्षापासून मी अनुभवली आहे की सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य खूप छान वाटतंय. सगळ्यांना आपल्या जुन्या शाळेमध्ये आपण आलोय, कोणत्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटतोय. कोणत्या तरी म्हणण्याच्या आम्हाला अतिशय महत्त्वाचं असं आहे की आज तारागणाला शाळेला एक AC आपल्याला इथे मिळालेले आहे आणि याची अगदी नितांत अशी गरज आहे की शाळेमध्ये रामदासजी सर प्रामुख्यानं हे खगोलशास्त्राचे वर्ग इथं घेतात. अनेक विद्यार्थी त्यांनी मला सांगितलं होतं की 36,000 विद्यार्थी इथनं शिकून बाहेर पडलेले आहेत आणि फक्त फॅनवर चालणारं, त्यामुळे थोडंसं सफोकेशन होणं, त्यांना जरा त्रास होणं असं जे होत होतं. त्यामुळे आम्ही सतत प्रयत्न करत राहिलो की इथे आपल्याला बसून मिळावा आणि ती आमची इच्छा माननीय शाळेकराम सर, त्यांचे सगळे सहकारी यांच्या वतीनं ती पूर्ण झाली. याचा मला आनंद आहे आणि शाळेला सार्थक अभिमान सुद्धा आहे. आपल्या शाळेची जी दैदिप्यमान अशी कारकीर्द आहे तो आलेख वर्षानुवर्ष वाढतच जावं आणि तो जातो आहे. गेल्याच वर्षी आपल्याला महाराष्ट्र राज्यातलं विभागीय स्तरावरचं मुख्यमंत्री माझी स्वच्छ सुंदर शाळा याचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. ते 21 लाखाचं बक्षीस मिळालेलं आहे. त्यात आपण दिवसेंदिवस भर घालण्याचा अनुदान रूपामध्ये भर करतच आहोत. कारण भौतिक वास्तू आणि अकॅडमिकली आणि भौतिकदृष्ट्या सुद्धा जितके आपण सुधारणा करू तितके आपल्या शाळेचं नाव हे जनमानसामध्ये मोठं होणार आहे, आपला ठसा उमटणार आहे. आणि आम्हाला तरी आता असं हवं आहे का जी विद्यार्थी संख्या आहे ती वाढती आहे, ती अजून वाढावी, अजून जास्त होईल. 6 वर्षांपूर्वी आपण को एज्युकेशन चालू केलं. यावर्षी आपल्याकडे 163 विद्यार्थी आहेत. ती संख्या अजून वाढावी असा आपला मानस आहे आणि आपण जितकी छान इथं विविध सुविधा उपलब्ध करून देऊ, वेगवेगळे उपक्रम इथं आपण राबवू, विद्यार्थ्यांना इथं येणाऱ्या ते सहज सुलभ तरी असं वातावरण आपण त्यांना देऊ, तसं त्यांच्या पालकांना सुद्धा विद्यार्थ्यांना सुद्धा हे आवडत जाणार आहे. आणि आपण जो टप्पा गाठायचा विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा जो ठरवलेला आहे तो आपण पार करू असं आपण त्या दृष्टीने
या संस्थेशी कोलॅबरेट करून व्यावसायिक प्रशिक्षण कोर्स आपल्या शाळेमध्ये चालू केलेला आहे की ज्याच्यामध्ये सुतार काम, इलेक्ट्रिशियनचं काम, ॲग्रिकल्चरल मॅनेजमेंट, केटरिंग इत्यादी व्यावसायिक प्रशिक्षण कोर्स घेतले जातात की जे इतर शाळांमध्ये, आसपासच्या शाळांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिक प्रशिक्षण जे आहे ते घेतलं जात नाही. म्हणून हे पालक आणि विद्यार्थी हे जे आहे ते होऊ शकेल. काही पालकांना त्याचं महत्त्व कळतं न कळतं, कारण आत्ताचा वर्ग जो आहे आपल्याकडे तो अंदाज आहेच तुम्हाला की कुठून येणारा तो वर्ग आहे. तर त्यांना आम्हाला काउन्सिलिंग करावं लागतं, समजावून सांगावं लागतं की तुम्ही किती उत्तम शाळेमध्ये आहात आणि किती उत्तम शिक्षकांकडनं तुम्ही शिकता आहात. तर प्रत्येक शिक्षकाकडे आपापला कोणता ना कोणता वैशिष्ट्यपूर्ण गुण आणि स्पार्क आहे. त्या सगळ्याचा उपयोग आपण आपली शाळा अकॅडमिक पद्धतीनं आणि या वाढवतो आहोतच. प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना बसवणं, दिवसेंदिवस त्याचे रिझल्ट आपण चांगले मिळवतो आहोत. SSCची 2 युनिट आपल्याकडे आहे आणि त्यात या सगळ्यामध्ये भर घालणं, त्याचबरोबरीनं भौगोलिकरित्या किंवा भौतिकदृष्ट्या आपण ते कसं अजून वाढवू शकतो, किती अट्रॅक्टिव्ह आपली शाळा बाहेरून आहेच आहे, आपण देखील करू शकू याचं आता आपण म्हणजे असं ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी पुन्हा सगळ्यांची आम्हाला साथ मिळावी त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. यानंतर आपण मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. सर्वात प्रथम पेनकर एज्युकेशन संस्थेचे कार्यवाह डॉक्टर काटीकर सर यांचं स्वागत मुख्याध्यापिका राव मॅडम करतील. शाळेचा अंक आणि शाळेचं छायाचित्र ते बाई यांचं स्वागत करत आहे. आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष श्री अमित कुलकर्णी सर यांचंही स्वागत शाळेचा अंक आणि शाळेचं छायाचित्र हे रावबाई करत आहे. आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले बरीच वर्ष शाळेत हे जे तारांगणी हे ज्यांनी सांभाळलं ते तुमच्याच बॅचचे विद्यार्थी, फक्त ते टेक्निकल लेवल विनायक जोशी सर, तर त्यांचे स्वागत रावबाई करतील. शाळेचा अंक आणि छायाचित्र देऊ. सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेला मदत केलेली आहे, पण आपण इथे प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत करणार आहोत. सर्वात प्रथम या शाळेचेच विद्यार्थी, या शाळेचेच एकेकाळी शाळा समिती अध्यक्ष असलेले शाळेराम सर यांचं स्वागत रावबाई करतील. त्यानंतर माननीय गिरीश परदेशी यांचं स्वागत बाईंनी करावं अशी त्यांना विनंती करतो. यांचंही स्वागत बाईंनी करावं अशी त्यांना विनंती करतो. आणि जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की एक मुख्याध्यापक होते, त्यांनी ही जागा विकत घेतली शाळेसाठी, तसंच तुमचे शिक्षक आणि नंतर या शाळेचे मुख्याध्यापक असणारे SR कुलकर्णी ज्यांच्या मिसेस इथे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत रावबाई करत आहे. यानंतर आपण ती जी वातानुकूलित यंत्रणा आहे तिचं हस्तांतरण करणार आहोत एक प्रतिकात्मक स्वरूपात. ते बाईंच्या हस्ते करणार आहोत. कुलकर्णी बाईंना मी अशी विनंती करतो की हो चालेल.
ज्या वातावरणामध्ये यंत्रणेचा उद्घाटन झालं त्याची खरं तर इथे खूप गरज होती. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. हे जे आपलं इथलं समोरचं यंत्र आहे त्या यंत्रात आकाश निरीक्षण करता येतं आणि रामदासी सर तो कार्यक्रम करत असतात. तेव्हा आमच्या शाळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांना थोडे थोडे करून इथं ते आणतात. मी इथं अशी सोय की तुम्ही आता पुण्यात बसलेला आहात तर पुण्यातलं आकाश तुम्हाला दिसतं. जर तुम्ही थोडं पुढे गेला तर ते बदललं थोडंसं तर नागपूरचं आकाश दिसतं. नागपूरमध्ये गेलो तर आपल्याला कसं दिसेल, दिल्लीमध्ये गेल्यानंतर कसं दिसेल, काश्मीरमध्ये गेल्यानंतर कसं दिसेल, सायबेरियात गेल्यानंतर कसं दिसेल, असं ते दाखवत असतात. तर विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी प्रश्न आहे की रामदासी सर एका मिनिटात आम्हाला दिल्लीतून सायबेरिया काश्मीरला नेतात, पण तापमान मात्र तसंच असतं, गरमच होत असतं मला. आता ते थोडंसं ऍडजस्ट करत. यानंतर माझी विद्यार्थी मनोगत व्यक्त करतायत. सर्वात प्रथम मी विनंती करतो शाळेग्राम सरांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मी या शाळेचा माजी विद्यार्थी 7वी ते 11वी, नंतर 2 वर्ष सर्व्हिशन, प्री डिग्री आणि प्री प्रोफेशन, त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंगला गेलो. त्यामुळे खरं म्हटलं तर ह्या सोसायटीचा आणि या शाळेचा प्रॉडक्ट ज्याला आपण म्हणू आता माझी घडण माझ्यावर जे संस्कार केलेल्या शिक्षकांनी, म्हणजे माझ्या पुढे डोळ्यापुढे सगळे शिक्षक कायम येत असतात. काय कधीही माझ्या बायकोशी ज्याला बोलतो त्याला अनेक उदाहरणं देत असतात त्यांना की गण लोकले आम्हाला होते, मोरा वाळंबे होते, केसार कुलकर्णी सर होते, नंदा भिडे होते, ललिता भुते होत्या, हिंदूताई मंडळकर होते, ठाकूर देसाई सर होते, मोरा मंडळ होते, गिरी जोशी होते, अशी असंख्य नावं मी सांगू शकतो. मधवाले आहेत. त्याच्या आता जे हयात शिक्षक आहेत, काही जण गेले आहेत त्यातले यशस्वी, तर त्यांच्याशी आम्ही मुद्दाम संपर्क केला. हा खरे ही कल्पना आपले मित्र आणि आपले सहकारी बंधू डॉक्टर दिलीप परदेशी यांची आहे. ज्या वेळेला या शाळेला 21 लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक मिळालं त्यावेळेला त्यांचा पहिल्यांदा फोन मला आला की अरे आपण काय करायचं, शाळेला पहिल्यांदा मिळालं असेल 1 नंबरचं पारितोषिक तर आपण काय करायचं. तर मी त्यावेळेला असं म्हणते की शाळेला जे हे मिळालेलं आहे पारितोषिक त्या रकमेच्या किमान 25% रक्कम आपण शाळेला द्यावी, असं त्यावेळेला आम्ही ठरवलं की ते 25% जो सहभाग आहे रकमेचा त्याप्रमाणे आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, दिलीप त्याच्या मनोगतात सांगेल कारण त्याने खूप कष्ट केलेले त्या सगळ्या प्रक्रियेच्यासाठी आणि त्यांनी हे केलं. मला खूप अभिमान आहे कारण नंतर ज्या वेळेला मी सामाजिक कामामध्ये पडतो, मी संघाचा स्वयंसेवक होतो, म्हणजे आहे अजूनही, आणि 92 सालापर्यंत मी संघाचं नियमित काम
काम करत होतो. नंतर मी वनवासी कल्याण आश्रमाचं काम केलं परिवारातलं. आणि नंतर एक दिवशी माझा स्वतःचा व्यवसाय होता. मला संघाच्या प्रांतप्रशिक्षकांनी सांगितलं की तू डी सोसायटीमध्ये काम करायचं. ही गोष्ट होती 2000 साली. 2001च्या सुरुवातीला त्यांनी मला इथे पाठवलं. लगेच मी नियामक मंडळावर मला त्यांनी घेतलं. त्यावेळेला ह्या शाळेची जी अवस्था होती ती मला माहिती आहे की कशा पद्धतीने सुधारली. हा आत्ताचा विषय नाही, पण त्यावेळेला विद्यार्थी संख्या कमी होत होती. ती थांबवून ती वाढवली, शिक्षक संख्या वाढवली. त्यावेळेचे सगळे जे विषय होते, मी अनेक वर्ष इथे होतो. माझ्या अगोदर सूर्यकांत पाठक हे या शाळा समितीचे अध्यक्ष होते. नंतर मी 5 वर्ष या शाळेमध्ये शाळा समिती अध्यक्ष म्हणून काम केलं. नंतर त्यावेळेला मी सगळ्या शाळांचा डी सोसायटीच्या ज्या सगळ्या शाळा आहेत त्यांचा मी प्रमुख होतो. सगळ्या ह्याच्यामध्ये अनेक कामं मी केली. नियामकाने 2018 साली मला संघाने सांगितलं आता दुसरीकडे जातो. सध्या मी शिक्षण प्रसारक मंडळीवर मला त्यांनी सांगितलं की तू काम कर. पण ही सोसायटी डी सोसायटी माझ्या मनातून आजपर्यंत शाळा आणि आपली संस्था ही जात नाही. म्हणजे मी जरी शिक्षण प्रसारक मंडळीमध्ये गेलेलो असलो तरी तिथे प्रत्येक वेळा मी त्यांना सांगतो आमच्याकडे हे आमच्याकडे आम्ही हे केलं आम्ही हे केलं. ते मला प्रत्येक वेळेला म्हणतात तेव्हा तुम्ही तिकडचं काय जाता आता इथं नाही करा म्हणून. पण ज्या पद्धतीने आम्ही इथं काम केलं आणि भरभराट केली त्यापैकी सगळे ते विषय आहेत ते अनेक त्याचे विषय आहेत. मला खूप आज अभिमान आहे की माझ्या शाळेसाठी मी काहीतरी 4 गोष्टी या निमित्ताने करू शकलो. आणि दिलीपनी ज्या पद्धतीने सगळ्यांना एकत्रीकरण केलं आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी देश विदेशातून पण याच्यामध्ये पैशाचं सहकार हे केलेलं आहे. याचा मला खूप अभिमान आहे. निश्चितपणे जे आता वातावरण केंद्र केलेलं आहे त्याचा शाळेला उपयोग व्हावा. त्या निमित्ताने शाळेची विद्यार्थी संख्या कशी वाढवता येईल याचा शाळा समितीने विचार करावा. आम्ही तुमच्या पाठीमागे असणारच आहोत. काही लागलं तर तुम्ही आम्हाला हक्काने सांगा. एवढंच मी बोलतो. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह आणि आता सध्या शाळा समितीचे जे अध्यक्ष आहेत ते त्यांच्यासमोर मी जरा डेअरिंग करतोय. मला जेव्हा आत्ताचे अमित कुलकर्णी सर जेव्हा शाळा समिती अध्यक्ष झाले 1-1.5 महिना 2 महिने झाले त्यांचं पण काम करायचं आहे. तर ते जेव्हा झाले त्याच्यानंतर मला शाळेच्या टीचर्स रूममध्ये एका शिक्षकाने प्रश्न विचारला नवीन असलेला की असे शाळा समिती अध्यक्ष बदलत असतात तर तुमच्या लक्षात राहणारे कोण असं मला त्यांनी विचारलं सहज. आणि शिक्षक बसलेले त्या सगळ्या शिक्षकांसमोर मी सांगितलं की सगळ्यात लक्षात राहणारे शाळेसाठी ज्यांनी खूप काम केलं असं जर कोण असेल तर ते शाळेकरांच. तर मी शाळेचा चेहरा मोहराच बदलतो. ते जेव्हा शाळा समिती अध्यक्ष झाले तेव्हा शाळेच्या समोर मी जे परिसर दिसतोय तो असा खड्डे पाणी असं असायचं. पण त्यांनी आल्यानंतर त्याचं डांबरीकरण केलं. ती जी गोलबार आता दिसते गोलबार त्याला लॉन लावलं होतं. ती संपूर्ण हिरवीगार केली होती. शाळेच्या दोन्ही बाजूला जे दिसतंय आता मोकळा भाग तिथे सगळी हिरवळ केली होती आणि शाळा इतकी सुंदर केली. शाळेची जी सभागृह तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल ती सरकती भिंत होती. त्या सभागृहामध्ये ते साधंच होतं. शाळेचं सभागृह असं कसं होतं पण त्यांनी ते एकदम प्रोफेशनल केलं. म्हणजे त्याला खाली पडदे लावले मागे त्या बीन्स लावल्या त्याला आणि खूप छान त्याला लाईट प्रकाश योजना असं ते जुनं जरी सभागृह असतं तरी त्यांनी ते सगळं शाळेसाठी सगळ्या चांगल्या सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या. आमचं दुर्दैव की ते आम्ही ते पुढं टिकवलं नाही कारण पुढची जी बाग आहे ती टिकली नाही. ती आता अगदीच कशी टिकली. तर ते खूप खरंच चांगलं केलं होतं काम सरांनी त्यांच्या त्या 5 वर्षांच्या काळामध्ये. आम्हाला अजूनही आश्चर्य वाटतं की ते केव्हाही आले तरी माझं पूर्ण नाव त्यांना पाठवलं. सगळ्या शिक्षकांची नावं पाठवली त्यांना आणि फक्त इथेच नाही तर रमणबाग शाळेत गेले तरी तिथल्याही शिक्षकांची नावं त्यांना पाठवली. यानंतर डॉक्टर दिलीप परदेशी आपलं मनोगत व्यक्त करतात. आमचे त्या काळचे सर्व शिक्षक वृंद मुरा पाटक त्याच्यानंतर पुरेसाई सर त्याच्यानंतर जे गुप्ते मॅडम या सर्वांना विनम्र अभिवादन करून आणि तसेच माझे वर्गमित्र आणि तसेच माझे मित्र जे आता सहवासात नाही कारण आता मी ज्या वयोगटामध्ये आहोत त्या वयोगटामध्ये अशा काही गोष्टी वगैरे केल्या ठिकाणी परंपरा
त्या घटनेने म्हणजे क्षणभर वाटतं की ते गेला आणि असं दुःख होतं आणि त्यामुळं भेटायचं कुठे होतं तर शेवटी आता असं आमची परिस्थिती भेटायची नव्हती कारण तोपर्यंत भेटायचं काही कारणच पडत त्यामुळे ती थोडीशी खंत आम्हाला आहे त्यांना आणि त्यांना अभिवादन करतो आणि माझ्या मित्र आणि त्यांचे सगळे कुटुंबीय त्यांचं मी सर्वांचं स्वागत करतो आणि दोन शब्द जास्त करतो. शाळेची पहिली पायरी चढताना वरमान करून जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण एक त्याचं वाक्य तो वाचतो एकी आणि त्या वेळेला आपण शाळेतून बाहेर पडतो त्या मनात खुंकार काय बांधून जातो तर हाती घ्या ते तरीच आणि ते सर्व आमच्या मनावर कोरून आम्ही पुढे गेलो. आज आमचा प्रत्यक्ष हा बोनस आहे आणि शाळेने समाजाने आपल्याला जे काही दिलेलं आहे त्याची परतफेड करण्याचे खास खरा मोठा अक्षर आहे. त्याने जे समाधान मिळाले ते कशातच मोजता येत नाही आणि म्हणूनच आम्ही 1970चे आम्ही माजी विद्यार्थी एकत्र येऊन एक समाजासाठी काहीतरी करण्याचा जो प्रयत्न आम्ही करतो तर त्या संदर्भातला हा एक उपक्रम म्हणायला हरकत नाही. हा आमचा तिसरा उपक्रम आहे. आपल्याला कल्पना आहे की ज्या वेळेला आम्ही बाहेर पडलो आणि आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्यांनी झेंडे लावले परंतु प्रत्येकाला वाटतं की मी काहीतरी समाजात करा आपण कुठेतरी एक आपल्याला एक मार्ग सापडला पाहिजे तरच तो सगळ्यांना वाटतं काय करावं. पण थोडासा एक माझ्या सोशल बॅकग्राऊंडची म्हणजे महानगरपालिकेत मी आरोग्य म्हणून विद्यार्थी आणि त्यामुळे कसं आहे की मला समाजामध्ये काम करताना जर करायचं असेल तर यू टू स्मेल कम्युनिटी खरी गरज काय आहे हे तुम्हाला जेव्हा लक्षात येते तेव्हा तो प्रश्न समोर येतात तरच तो सुरू की या सगळ्या 25 वर्षामध्ये माझ्या सर्व्हिसेसमध्ये मी खूप शिकलो अख्ख्या महाराष्ट्र फिरलो या निमित्तानं. त्यामुळे मला एक्झॅक्टली काय तुम्ही सांगण्यापेक्षा मला सुचतं की काहीतरी गरज आहे आपण द्यायला. मग अशा वेळेला आम्ही काय केलं 2018 या ठिकाणी आम्ही पहिला प्रकल्प केला की जव्हार नावाचे शहर आहे टाऊन आहे तिथे दिव्य विद्यालयाच्या संचालिकाच्या प्रमिलांना एक प्रोग्राम मी माझं सोशल रिसर्चमध्ये माझं बरंच काम आहे त्यामुळे सोशल रिसर्चमध्ये काम करतं जव्हारमध्ये तिथल्या शाळेतल्या मुलामुलींचं ॲनिमिया त्याची क्वालिटी कशी आहे हे बघण्यासाठी मला पाठवलं आणि मी महिनाभर तिथे होतो जव्हारमध्ये आणि आजूबाजूचे पाडे आजूबाजूची गावं त्या ठिकाणी आणि रात्री दिवस तिथे काम केले महिनाभर आणि तिथे जी आम्ही 20-25-30 मुलं मुली माझ्याबरोबर होती ती सर्वांना राहायचं कुठं तर तिथे हॉस्टेल नाही तिथं कार्यालय नाही तर छोटं गाव आहे. मग मी शोधून काय केलं मग तिथे विद्यालयामध्ये जाऊन चौकशी केली की असे विद्यार्थी आहेत तर आम्हाला तिथे राहायला या मुलांना जागा मिळेल का त्या काही त्याच पद्धतीच्या त्या पुण्याच्याच आहे तर त्यांनी मला विचार केला तर ती मुलं मी महिनाभर त्या ठिकाणी ठेवली आणि त्यामुळे कसं आहे की एक त्यांच्याबद्दल एक आपुलकी त्यावेळेला नेहमी जाणं येणं म्हटलं तर त्याचं थोडंसं जास्त भ्रष्ट झाल्यामुळे मग तिथे काय करतात काय नाही करतात हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा आपल्याला सांगायला मला खरंच अभिमान वाटतो की त्या एकट्या बाई एक 100च्या वर दिव्यांग मुलांना सांभाळतात आणि त्यांचं खाणं पिणं शाळा सगळं त्यांना जे काय आहे ते अनुदानातच मिळतं. शासकीय अनुदान आपल्याला माहिती आहे पाठ पुढंच त्यांना शेवटी जेव्हा काम करत असेल तेव्हा काहीतरी कृतीने मागायला लागतं. पण माझ्या लक्षात आलं की यांना काहीतरी गरज आहे. मग त्यांना विचारलं की ताई तुम्हाला आम्ही आता असं करणार आहोत तर मी तुम्हाला काय गरज आहे आणि मग मी तो विचार करून जेव्हा पुण्यात आलो तेव्हा आमच्या मित्रांना सर्वांना सांगितलं मी असं गेलेलो आणि अशाची तिथे गरज आहे कशाचा विलंब न लावता मुलांनी धडाधड वर्गाने विश्वासाने पैसे ठेवले आणि आम्ही 30,000 रुपये जमा केले. मग 30,000 रुपये द्यायचे तर कसे द्यायचे तर मग आम्ही एक फॅमिली ट्रिप केली 5-6 मित्र मी फॅमिली आम्ही गेलो आणि मग कारण पैसे देणे हा विषय होतो पण त्या निमित्ताने फिरणे होतो मग तो स्वखर्चाने आम्ही तिथं गेलो आणि मग तिथं त्या सगळ्या मित्रांच्या उपस्थितीत ते आम्ही पैसे दिले. त्यांना ते शाळेच्या आजूबाजूला CCTVचे कॅमेरे बसवायचे होते त्यावेळेला कारण दिव्यांग मुलं रात्री कुठे जातात काही गडबड होती तर त्यातनं थोडंसं त्यांना काहीतरी संरक्षण असावं हा त्याच्यामध्ये हे आम्ही पहिलं प्रकल्प. दुसरं आम्ही प्रकल्प केला म्हणजे ज्यावेळेस 2018-19ला आपल्याला दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर
ग्रामीण भागामध्ये जनावरांना चारा नव्हता,